नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या देशाचं अर्थकारण हे काही अंशी आपल्या ग्रामीण अर्थकारणावरती अवलंबून असतं आणि आपलं ग्रामीण अर्थकारण हा प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असतं. शेती व्यवसाय मुख्यत्वे निसर्गावर अवलंबून असणार आहे. त्यामुळंच आपल्या या शेती व्यवसायाची जडणघडण पूर्णतः मान्सूनचा पाऊस, खरीप हंगाम किंवा एकूणच निसर्गावर अवलंबून असतं आणि म्हणूनच आपल्या शेती व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हवामान अंदाज हा अतिशय महत्त्वाचा. आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय मान्सून 2023 दीर्घ कालावधी अंदाज आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे हवामान संशोधन व सेवा प्रमुख श्री कृष्णानंद होसालीकर. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. तर सर, सर्वसाधारण सुरुवातीलाच आपण सांगावं की मान्सून 2023 हा जो काही दीर्घ कालावधी अंदाज आहे तो काय आहे? भारतीय हवामान विभागाने काही दिवसापूर्वीच मान्सून 2023 ज्याला आपण सर्वसामान्य जनता पावसाळा म्हणते की तो यंदाचा पावसाळ्याचा पहिल्या टप्प्याचं पूर्वानुमान दिलं आहे की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे जे 4 महिने आहेत त्याच्यामध्ये एकंदरच देशामध्ये कशा प्रकारे पाऊस असेल. तर त्याच्यामध्ये हवामान विभागाने असं म्हटलं आहे की संपूर्ण देशामध्ये त्या पावसाळ्याचे जे 4 महिने जून ते सप्टेंबर त्याच्यामध्ये पाऊस सामान्य सरासरी इतका असेल आणि जर का आकडेवारीमध्ये जर का सांगायचं असेल तर तो देशाची जी सरासरीचा जो पाऊस आहे त्याच्या 96% पाऊस जो आहे तो संपूर्ण देशामध्ये पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अर्थात त्या मॉडेलला 5% त्रुटी आहे आणि संपूर्ण देशाचा पाऊस ज्यावेळी म्हणतो सरासरी पाऊस तर तोही मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की संपूर्ण देशामध्ये जून ते सप्टेंबरच्या काळामध्ये 87 सेंटीमीटर पाऊस जो आहे तो मोजला जातो. तशा प्रकारची सरासरीची आकडेवारी आपल्याकडे आहे. देशातील हा दीर्घकालीन जो काही मान्सूनचा हवामान अंदाज असतो तर त्याचं जर एक महत्त्वता आपल्याला सांगायची असेल तर आपण काय सांगाल? सर्वसाधारणतः मार्च महिना सुरू झाला की हवामान विभागाकडे अशा प्रकारचे मेसेजेस येतात की येणारा पावसाळा कसा असेल आणि दीर्घकालीन पावसाचे जे पूर्वानुमान आहे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक तर त्याच्याने जे आपले जे स्टेक होल्डर्स आहेत किंवा पॉलिसी मेकर्स आहेत, लॉंग टर्म दीर्घकालीन पॉलिसी करणारे जे योजना करणारे जे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत तर त्या सर्व संस्थांना एक अंदाज मिळतो की कशा प्रकारे जून ते सप्टेंबरच्या काळामध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे मग त्या अशा प्रकारच्या योजना की म्हणजे बी बियाणं म्हणा, खतांचे पुरवठे म्हणा किंवा एकंदरच इरिगेशन म्हणा, पाण्याची जी योजना आहे हा सर्वसाठी त्याचा उपयोग होतो. मी तर असं म्हणतो की मगाशी आपण प्रस्तावनेमध्ये म्हटलात त्याप्रमाणे पावसाळा जो आहे तो भारत देशासाठी वित्तमंत्रीच आहे असं म्हणायला हरकत नाही. तो जर का कमी बरसला तर त्याच्याने आपली जी एकंदरच कृषीप्रधान इकॉनॉमी आहे तर त्याच्यावरती त्याचा प्रभाव होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून संपूर्ण देशासाठी लागणारा ही आकडेवारी ही अत्यंत महत्त्वाची ठरते. हा जो काही दीर्घ श्रेणीचा IMD द्वारे वर्तवला जाणारा जो अंदाज आहे तो नेमका कसा तयार केला जातो? हा अंदाज वर्तवण्यासाठी आमच्याकडे सर्वसाधारणतः 2 मेथड्स आहेत आणि त्या 2 मेथडमध्ये एक मेथड अशी ज्याला आम्ही स्टॅटिस्टिकल म्हणतो म्हणजे जी आकडेवारीवरती आधारित आहे गेल्या अनेक कालावधीमधल्या आणि त्याचबरोबर सध्या काय परिस्थिती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे एक आहे स्टॅटिस्टिकल आणि दुसरी एक पद्धत आहे ज्याला आपण म्हणतो डायनामिकल मेथड म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळी गणितं वापरली जातात. ही जी मॉडेल्स असतात हवामानविषयीची याला आपण क्लायमेट मॉडेल्स म्हणतो आणि एकंदर एक जवळजवळ 15 ते 16 क्लायमेट मॉडेल्स आमच्याकडे उपलब्ध आहेत वेगवेगळ्या देशातली ज्यांचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगला आहे आणि त्यांचा जो हिस्टॉरिकल रेकॉर्ड आहे तोही चांगला आहे. तर ह्या सर्व मॉडेल्सचं कॉम्बिनेशन करून आणि त्याच्यामध्ये इंडियन मॉडेल्स पण आधारित आहेत जसं मान्सून मिशन मॉडेल आहे. तर या सर्वांचा मल्टी मॉडेल म्हणजे वेगवेगळ्या मॉडेल्सना एकत्र करून त्याच्यावरतून मग निष्कर्ष काढला जातो की कशा प्रकारे हा पाऊस असण्याची
शक्यता आहे. आणि ह्याच्यामध्ये मग वेगवेगळे घटक असतात जे दूरस्थ घटक आहेत. म्हणजे आपल्या जवळचा जो पावसाळा आहे देशातला हा प्रशांत महासागरातल्या अल्निनोवरती अवलंबून आहे, किंवा अजून पण काही वेगळे घटक आहे, युरेशियामधला बर्फाचा आच्छादन किंवा हिंद महासागरातला इंडियन ओशन डायपोल, अशा वेगवेगळ्या घटकांवरती तो अवलंबून आहे. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा पहिल्या टप्प्याचं जे पूर्वानुमान आपण दिलंय ऑलरेडी हवामान विभागाने, त्याच्यात दुसऱ्या टप्प्याचं पूर्वानुमान ज्यावेळी आम्ही देणार आहोत सर्वसाधारणतः मे महिन्याच्या अखेरीस, त्यावेळी पावसाळा अजून जवळ असेल, अजून काही वेगळं चित्र खूप जवळून आपल्याला दिसेल. तर त्यावेळी दुसऱ्या टप्प्याचं पूर्वानुमान जे आहे ते पहिल्या टप्प्यापेक्षा अजून जास्त डिटेलमध्ये असेल, अधिक माहिती असेल त्याच्यामध्ये, की कशाप्रकारे देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पावसाचं वितरण असेल. म्हणजे दक्षिण भारत, त्याच्यानंतर तुमचा उत्तर पश्चिम भारत, मध्य भारत आणि ईशान्य भारत या सर्व भागांमध्ये कशा प्रकारे पावसाचं वितरण असेल आणि जूनमध्ये पाऊस कसा पडेल, या सर्व गोष्टी त्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वानुमानामध्ये अजून डिटेलपणे सांगण्यात येतील. अल निनो असा आपण उल्लेख केला, तर मुळातच या अल निनोबद्दल खूप ठिकाणी चर्चा होत असते आणि दरवर्षी मान्सूनचा पाऊस म्हटलं की याबद्दल चर्चा होतेच होते. तर मुळातच या अल निनोबद्दल सांगावं. गेली 3 वर्ष संपूर्ण जगामध्ये ला निना होता. आणि ला निना म्हणजे काय, तर जे विषुववृत्तीय प्रशांत महासागर आहे आपलं, ज्याला आपण इक्वेटोरियल पॅसिफिक समुद्र म्हणतो, तर तिकडचं सरासरी तापमान जे आहे ते कमी होतं. त्यावेळी आपण म्हणतो ते ला निना आहे, म्हणजे ते थंड होतं आणि त्याचा अनुकूल परिणाम भारताच्या मान्सूनवरती होतो. म्हणजे जर का ला निना असेल तर आपल्या देशातला मान्सून हा चांगला असण्याची शक्यता प्रबळ असते. आणि गेली 3 वर्ष अशा प्रकारची स्थिती होती ज्यावेळी ला निना प्रशांत महासागरामध्ये होता. आता सध्या ला निना जो आहे तो तटस्थ झाला आणि मॉडेल्स गणित अशी दर्शवत आहेत की येणाऱ्या कालावधीमध्ये विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये अल निनो तयार होण्याची शक्यता, निर्माण होण्याची शक्यता आहे. अल निनो म्हणजे हे की प्रशांत महासागरातलं जे तापमान आहे ते काही अंशाने वाढणार आहे त्याच्या सरासरीपेक्षा. आणि काही आकडेवारी अशी सांगते की गेल्या काही वर्षातले जर का आपण बघितले 50 वर्षातले 60 वर्षातले आकडेवारी बघितली तर अल निनो ज्या वर्षी होता त्यावेळी भारतातला पावसावरती त्याचा निगेटिव्ह परिणाम झाल्याची पण आपल्याकडे गणित आहेत. त्याचबरोबर अशी पण काही गणितं आहेत की अल निनो होता पण भारतातला पाऊस चांगला झाला. त्यामुळे आपल्याला असं म्हणायला वाव नाही आहे की जेव्हा जेव्हा अल निनो असेल त्यावेळी भारतातला पाऊस कमी होईल का, तर तसं काही नाही आहे. असं 1 to 1 रिलेशन आपल्याला सध्या मांडता येत नाही. पण अल निनोचा प्रभाव होऊ शकतो, म्हणून हवामान विभागाचं त्याच्याकडे संपूर्णपणे लक्ष आहे, जे दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून त्याच्याविषयी आपण सखोल माहिती देणार आहोत. बऱ्याचदा लोकांचा असा समज असतो की अल निनो आहे म्हणजे आता सगळं काही संपलं, तर हा जो पावसाळा अजून वेगवेगळ्या घटकांवरती अवलंबून आहे. एक घटक असा आहे जो उत्तर गोलार्धामध्ये बर्फाचं आच्छादन किती आहे, ज्याला आपण युरेशियावरचा बर्फाचं आच्छादन म्हणतो. हिवाळ्यात मागच्या डिसेंबर-जानेवारीमध्ये बर्फाचं आच्छादन उत्तर गोलार्धातल्या भागामध्ये कमी होतं आणि ते ज्यावेळी कमी असतं त्यावेळी त्याचा विरुद्ध परिणाम आपल्या भारताच्या पावसावरती होतो. म्हणजे पावसाळा चांगला होतो किंवा अधिक होण्याची शक्यता असते. म्हणजे ते एक आपल्याला सूचिन्ह आहे. दुसरं एक असं एक मोठा महत्वाचा घटक आहे की हिंद महासागरामध्ये म्हणजे भारताच्या दक्षिणेला एक सिस्टम असते ज्याला आपण म्हणतो इंडियन ओशन डायपोल. बरेच लोक त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये आपण त्याला म्हणतो IOD. आणि गणित असं परत एकदा सांगतो की जर का IOD पॉझिटिव्ह असेल, जर का तो इंडेक्स निर्देशांक जर का घन असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल, तर त्याचा फायदा भारताच्या मान्सूनला होऊ शकतो. आणि मॉडेल्स अशी दर्शवतात की येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वसाधारणतः मेच्या अखेरीस किंवा जूनमध्ये हा IOD पॉझिटिव्ह होण्याची शक्यता पण दर्शवते. म्हणजे अल निनो जरी असला तरी बर्फाचं आच्छादन जे मी मगाशी म्हणालो किंवा IOD जे मी म्हणतो हे आपल्याला अनुकूल दिसत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित आताच त्याच्याबद्दल जास्त पॅनिक होण्याची गरज नाही आहे. आपण हवामान विभाग त्याच्याकडे लक्ष ठेवून आहे आणि वेळोवेळी तशा प्रकारची माहिती आपल्या सर्वांना, शेतकरी बांधवांनाही आणि एकंदरीत जे बाकीचे जे स्टेक होल्डर्स आहेत त्या सर्वांना ही माहिती आपण देणार आहोत. हीट वेव्ज किंवा उष्म जी काही लाट निघाली जाते आणि त्याच्याबद्दल देखील खूप आता सध्या बातम्या देखील खूप मोठ्या प्रमाणे पसरल्या आहेत आणि त्याचे खूप बळी पडले जातात किंवा त्या परिस्थितीला लोकांना कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे. तर आपल्याकडे सर्वसाधारणतः महिने बघायला गेले उन्हाळ्याचे तर मार्चपासून सुरू होतं. मार्च, एप्रिल, मे आणि जून हा उत्तर भारतामध्ये उन्हाळा असण्याची शक्यता असते. यावेळी देशामध्ये बऱ्याच ठिकाणी 40 डिग्रीपेक्षा तापमान जाण्याची शक्यता असते. तशा प्रकारची जी आकडेवारी आपल्याकडे आहे, म्हणजे आमच्याकडे जी आकडेवारी आहे ती 150 वर्ष किंवा 200 वर्षापेक्षाही जास्त आकडेवारी आहे. त्यामुळे आम्हाला माहीत आहे की देशामधले कुठली राज्य आहेत किंवा कुठले पॉकेट्स आहेत
की ज्या ठिकाणी अशा प्रकारचे तापमान ऑलरेडी वर गेलेलं आहे, तर अशा ठिकाणी आमचं विशेष लक्ष असतं. नंबर 1. दुसरं असं असतं की ही जी हीट वेव्ह आहे ह्याच्यावरती हवामान विभागाने जे पूर्वानुमान दिलं जातं, आता आमच्याकडे अशी गणित आहेत आणि एवढे स्ट्रॉंग गणित आहेत की जवळजवळ 1 आठवड्या अगोदर आम्हाला कळू शकतो की कुठल्या भागामध्ये हीट वेव्हची शक्यता निर्माण होऊ शकते, कुठल्या भागामध्ये 40, 42, 45 डिग्री तापमान जाऊ शकतं आणि त्याप्रमाणे मग तशा प्रकारचे इशारे कलर कोडेड वॉर्निंगमध्ये पण दिले जातात. म्हणजे लाल म्हणजे खूप तीव्र किंवा ऑरेंज म्हणजे ॲक्शन म्हणजे लक्ष ठेवा आणि येलो म्हणजे हीट वेव्ह आहे पण त्याच्याकडे पण लक्ष ठेवण्याची गरज आहे. असे वेगवेगळ्या रंगांमध्ये इशारे दिले जातात आणि जसं उद्या आणि आज होणार असेल तर मग त्याच्यावरती माध्यमातून म्हणजे वेबसाईट आहेत, सोशल मीडिया आहे, ॲप्स आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून सर्वांनाच त्या हीट वेव्हची झाडा लागतात. फक्त शेतकऱ्यांना नाही, कृषीवरती नाही, तर आरोग्यावरती पण त्याचा फार मोठा प्रभाव आहे. आणि शासनाला ज्यावेळी आपण देतो, जसं महाराष्ट्र शासनाला आपण ते इशारे दिले, तर महाराष्ट्र शासनाकडे काय करावे आणि काय करू नये अशा प्रकारचे ऑलरेडी त्यांनी ठरवलेले आपल्याकडे ती माहिती आहे. त्याचा पाठपुरावा केला जातो. हवामान विभागही आपल्या वेबसाईटवरती आपापल्या वेगवेगळ्या माध्यमातून लोकांनी काय करावे, सुती कपडे वापरावे, सैल कपडे वापरावे, भरपूर पाणी प्यावं, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या तुमचा जो आहार आहे त्याच्यावरती पण थोडंसं नियोजन करण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी ते सांगू इच्छितो की जे पशुधन असतं शेतकऱ्याचं, म्हणजे ती त्याची खरी प्रॉपर्टी, तर म्हणजे त्यांना पण आम्ही अशा प्रकारचे सल्ले देतो की त्यांनी त्यांची जी गाई गुरं आहेत त्यांना शक्यतो सावलीमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्यांना जे पाणी देणार, बऱ्याचदा त्या पत्राच्या टाक्या असतात, पाणी गरम असतं, तर ते सुद्धा त्यांनी पिऊ नये, त्यांना ते गार पाणी द्यायची गरज आहे. दाटीने गुरांना एखाद्या गोठ्यामध्ये ठेवू नये, कारण जर का तापमान वाढलेलं असेल तर तशा प्रकारे त्रास होऊ शकतो. आणि काही ठिकाणी तर म्हणजे काही प्रगत शेतकरी तर असं करतात की जर का त्यांच्या प्राण्यांना, म्हणजे त्यांचे जे पशुधन आहे ते घरातलेच मेंबरसारखे, त्यांना मग काहीतरी वॉटर कूलर लावणार किंवा असं काही लावून, जर का जसं गरज असेल त्याप्रमाणे आणि जशी क्षमता असेल. कारण हे जे पशुधन आहे म्हणजे गाय म्हणा, बैल म्हणा, मेंढी, शेळी, याच्यावरती पण शेतकऱ्यांचा उपजीविका जे असते आणि अर्थात आरोग्य खातं याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतं. वेगवेगळ्या संस्थाही आहेत. तर मला असं वाटतं की हवामान विभागाचे पण एक मोठा एक प्लॅन आहे, ज्याला आपण म्हणतो हीट ॲक्शन प्लॅन. तर ह्या जो हीट ॲक्शन प्लॅन आहे याच्यामध्ये हवामान विभाग काय करतो की तो एकटं काम करत नाही आहे. तो लोकल म्युन्सिपाल्टी, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि वेगवेगळ्या प्रायव्हेट संस्थांशी असा आमचा करार झालेला आहे की ह्या वेळेमध्ये तुमची आम्हाला मदत लागेल, आम्ही तुम्हाला इशारे देऊ, तुम्ही लोकांपर्यंत ती माहिती जास्तीत जास्त पोहोचवा. तसं रेड क्रॉस पण आपल्याबरोबर कनेक्टेड आहे. राज्यामध्ये पण आमच्याकडे जसं नागपूर आहे किंवा मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पण अशा प्रकारच्या योजना ऑलरेडी कार्यरत आहेत आणि त्याचा आपल्याला चांगला परिणाम दिसतोय. 2016मध्ये संपूर्ण देशामध्ये जवळजवळ 2,500 लोक उष्णतेच्या लाटेमुळे दगावले होते. आज ती संख्या जी आहे ती 50च्या आसपास किंवा 50पेक्षाही कमी असण्याची शक्यता आहे. हे का झालं? हे फक्त ह्याच्यामध्ये IMDचंच नाही आहे, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांनी एकत्र येऊन काम केलेला जो परिणाम आहे, तो जो परिणाम आहे तो आपल्याला प्रभाव याच्यामध्ये दिसतो. ओपन फील्डमध्ये जे कामगार आहेत ते पहिले टार्गेट आहेत उष्णतेच्या लाटेचे. दुसरे आपल्याकडे जे पत्रे वजा घरामध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये तशा प्रकारची जे टेम्पररी शेल्टर्स आहेत त्याच्यामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. एखाद्या पत्र्याच्या घरामध्ये एखादी गृहिणी बाहेर तापमान 40 असताना जर का तिने चूल पेटवली आणि जेवण केलं तर म्हटलं घरातल्या आतलं त्या पत्र्याच्या घरातलं तापमान कदाचित 50 डिग्री होईल आणि त्याचा त्रास तिला होऊ शकतो. नक्कीच वयोवृद्धांना होतो, लहान मुलांना होतो. त्यामुळे अशा प्रकारची ज्यावेळी इशारे दिले जातात हवामान विभागातर्फे, तर मला असं वाटतं की हे इशारे सर्वांना मिळतातच. त्याचबरोबर जर का भित्तीपत्रकं लावणं, रिक्षाच्या मागे बॅनर लावणं, त्याच्याने हे जे आपले घटक जे मी मगाशी म्हणालो, जे कदाचित थोडेसे इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक आहेत, ह्या लोकांना कळतं. आणि आम्ही योजनामध्ये पण कंत्राटी जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना सांगतो की दुपारच्या सत्रामध्ये तुमचं 1-2 तास काम थांबवा. सकाळी लवकर सुरू करा, संध्याकाळी पण करा, पण दुपारच्या सत्रामध्ये थांबा. शाळा कॉलेजेसना पण तशा प्रकारचे इशारे दिले जातात. कृषी क्षेत्रामध्ये जर IMDनी जे काही सेवा पुरवल्या जातात आणि IMD विभागामार्फत ह्या सेवा पुरवल्या जाऊन जो कृषी क्षेत्रात एक बदल दिसतो, तर याबद्दल सांगायचं झालं तर काय सांगाल? एकंदरच आपली आर्थिक जो कणा आहे, ज्याला बॅकबोन म्हणूया,
तो कृषीविषयीशी संबंधित आहे गेल्या अनेक वर्षापासून. अर्थात औद्योगिकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं असलं तरी मला असं वाटतं की सध्या अजूनही भारतामध्ये कृषी हा एक मोठा घटक आहे. आणि भारताचं हवामान एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी एवढं विविध आहे की मला असं वाटतं की हवामानाच्या अंदाजाशिवाय त्याला पर्याय नाही आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की बदलते हवामान जे आहे, क्लायमेट चेंज ज्याला म्हणतो किंवा ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्यामुळे अनपेक्षित होणारे जे बदल आहेत त्याच्यामुळे पण शेतकऱ्यांना आता हवामान विभागाकडे फार संवेदनशीलपणे बघायची गरज राहिली. या सर्व गरजा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि त्यांच्या रिक्वायरमेंटच्या नुसार आम्ही ओळखल्यात आणि त्यानुसार पूर्वी आम्ही जिल्हास्तरीय पूर्वानुमान शेतकऱ्यांना देत होतो की तुमच्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे पुढचे 5 ते 7 दिवस. बरेच जिल्हे खूप मोठे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची तक्रार अशी होती की त्यांची अशी सूचना होती की जिल्हे खूप मोठे आहेत, मला अजूनही त्याच्या खालचं पूर्वानुमान मिळू शकेल का, तालुका लेवलचं पूर्वानुमान मिळू शकेल का. हवामान विभागाने 2 वर्षापूर्वी तशा प्रकारची गणित परत एकदा अंमलात आणलं आणि आता मी ब्लॉक लेवलवरती फोरकास्ट द्यायला लागलो आहे. आणि ब्लॉक लेवलवरती फोरकास्ट देताना त्याच्यामध्ये पण काय आव्हानं होती की ते कसं देणार, कसं ते लोकांपर्यंत पोहोचेल. मग त्यासाठी आपल्याकडे जी कृषी विद्यापीठं वगैरे आहेत याचाही फायदा आपल्याला झालेला आहे. वेगवेगळी जसं राज्यामध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे, अमरावती आहे, कोकण कृषी विद्यापीठ आहे. तर अशा प्रकारे जे कृषी विद्यापीठ आहेत यांचा पण आपल्याला फायदा होतो. वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या या कृषीमध्ये काम करतात त्यांचा आपल्याला फायदा होतो. ब्लॉक लेवलवरती फोरकास्ट दिलं जातं. ॲप्स बनवले आहेत शेतकऱ्यांसाठी, जसं मेघदूत आहे, त्याच्यानंतर तुमचं मौसम ॲप आहे, एक दामिनी म्हणून एक ॲप आहे जे आपल्याला विजांचा अभ्यास म्हणजे विजा कुठे पडतील त्याचा कुठे त्याचा अंदाज त्याच्यामध्ये आपल्याला मिळतो. आणि हे सर्व फार सोपे ॲप्स बनवले, कुठल्याही एखाद्या स्टँडर्ड मोबाईलवरती आपल्याला ते दिसू शकतात. आणि वेगवेगळ्या सोशल माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो की कशा प्रकारे त्यांना ही माहिती ब्लॉक लेवलवरती मिळेल. अर्थात आता शेतकऱ्यांनी अजून एक प्रश्न पुढे टाकलेला आहे की सर ब्लॉक लेवलवरती दिलं आहे, थोडंसं विलेज लेवलवरती किंवा गावाकडे का ग्रामपंचायतवरती तुम्हाला करता येईल का. नक्कीच शेतकऱ्यांची डिमांड आहे आणि हवामान विभाग त्याच्याकडे पण एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघतोय की कशा प्रकारे आपल्याला ती सेवा पुरवता येईल आणि कशा प्रकारे जास्तीत जास्त त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून सबळ करता येईल. एकूणच या बाबतीत आपल्याला शेती व्यवसायाच्या संबंधित जर विचार केला, हवामान अंदाजाचं महत्त्व याबद्दल सांगावं. गेले काही दिवस आपण बघितलं की मार्च आणि एप्रिलमध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मेघगर्जनेसह पाऊस, अवकाळी पाऊस किंवा गारपीट होते दिसते. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा शेतकऱ्यांचं जे रब्बी पीक होतं त्याचं पण त्याचं नुकसान होताना दिसते. बऱ्याच ठिकाणी तशा प्रकारची आकडेवारी समोर आलेली आहे. अर्थात याचं पूर्वानुमान अतिशय व्यवस्थितपणे करता येतं की कशा प्रकारे वादळी वारे किंवा कशा प्रकारे मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता आहे, काय त्यांनी करावं ह्या दरम्यान. अशा प्रकारच्या सूचना जर का पीक काढणीला आलं असेल तर मग तशा प्रकारचे इशारे शेतकऱ्यांना दिले जातात की पुढच्या 5 दिवसांमध्ये अशा प्रकारचं तीव्र हवामानामध्ये बदल अपेक्षित आहेत, तर तुम्ही कृपया जर का काढणीला आलं असेल तर प्लीज त्या पद्धतीने तसे निर्णय घ्या किंवा नियोजन करा. अर्थात प्रत्येक वेळी हे शेतकऱ्याला शक्य होईलच का हा एक मोठा प्रश्न आहे, पण अशा प्रकारचे सल्ले दिले जातात. गारपीट जर का खूप तीव्र होणार असेल तर तशा प्रकारचे इशारे देतात. त्यांना आम्ही सांगतो की तुमची पिकं किंवा काढलेली पिकं जी आहेत ती झाकून ठेवा, म्हणजे शक्यतो डायरेक्ट पावसाने किंवा ते गारपीटमुळे ते डॅमेज न होणार, म्हणजे त्यांचं नुकसान न होणार. तर अशा प्रकारची माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी दिली जाते. आणि आजकाल ॲप्स आणि सोशल मीडियाची माध्यमं एवढी छान डेव्हलप झालेली आहेत की शेतकऱ्यांना आता आम्ही चित्रांद्वारे, टेक्स्ट मेसेजद्वारे मराठीतून, हिंदीतून, इंग्रजीतून वेगवेगळ्या भाषांमधून देतो आणि शेतकरी लगेच त्याला पर्यायी प्रश्न पण विचारतो. म्हणजे ती सूचना त्यांच्याकडे आता आहे की हे माझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे असं आहे, मी काय करू शकतो. तर तशा प्रकारे पण एक काय म्हणतात एक डायलॉग म्हणून एक चर्चा जी आहे ती बऱ्याचदा शेतकऱ्यापासून आपल्याला तर आजकाल महाराष्ट्रातला शेतकरी किंवा देशातला शेतकरी हा प्रगत आहे आणि त्यामुळे त्याला मोबाईल सारख्या गोष्टी हाताळणं त्या मानाने शक्य झालं आहे आणि तशा बाबतीत तो
चांगल्या पद्धतीने तो हाताळतो आणि त्याला माहीत आहे की ह्याच्यामधून आपल्याला चांगली माहिती मिळणार आहे नक्कीच. आणि मग त्याच्यामुळे तो आमच्याशी कनेक्टेड राहतो आणि आम्हालाही ते आवडतं की त्यांच्याकडून आलेला फीडबॅक महत्त्वाचा ठरतो. हा अंदाज वर्तवण्याकरिता किंवा काही निरीक्षण घेतले जातात, या निरीक्षणाचं या संपूर्ण नियोजन करत असताना म्हणून काय आव्हानं आपल्याला येतात? सर्वात प्रथम मी असं म्हणेन की जे काय लागतं त्याला म्हणतात निरीक्षणं किंवा नोंदी, आणि त्या नोंदी अचूक असणे गरजेचं आहे. नंबर 1 वेळेवर येणं गरजेचं आहे. नंबर 2 आणि नंबर 3 ती जेवढी जास्त तेवढी माझी अचूकता जास्त. त्यामुळे भारतीय हवामान विभागाची जी निरीक्षण केंद्र आहेत, म्हणजे एक उदाहरण देतो की चेन्नईची जी आमची ऑब्झर्वेटरी आहे, जे पूर्वीचा मद्रास होतं, तर ती जवळजवळ 300 वर्ष जुनी ऑब्झर्वेटरी आहे. कलकत्ता 200. महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा अशा ऑब्झर्वेटरी येत आहेत, निरीक्षण केंद्र अशी आहेत जी 100 वर्षापेक्षा जुनी आहेत किंवा तेवढ्या कालावधीपासून कार्यरत आहेत. पुण्याचं जे आपलं शिवाजीनगरचे जे हवामान निरीक्षण केंद्र आहे ते 1856 पासून चालू आहे. म्हणजे एवढ्या लॉंग पिरियडची निरीक्षणं आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे काय होतं की एकतर अशा प्रकारची निरीक्षणाची जे जाळं आहे हे पसरल्यामुळे आपल्याला निरीक्षणं वेळेवर मिळतात, त्यांची अचूकता असते आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये ॲक्युरेसी किंवा त्याचे वेगवेगळे लागणारे जे घटक आहेत ते आपल्याला मोजता येतात. आणि लॉंग पल्ल्याचा ऑब्झर्वेशन निरीक्षण असल्याने आपल्याला कळतं की गेल्या 50 वर्षामध्ये 100 वर्षामध्ये पुण्यात काय झालं किंवा बारामतीमध्ये काय झालं किंवा अजून कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे तापमान वाढतंय का कमी होतंय, पावसाळा बदलतंय का नाही बदलतंय. अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टींचा अभ्यासासाठी निरीक्षण केंद्र महत्त्वाची आहे. अर्थात परत एकदा मी सांगतो की जर का हवामानाचं गणित अजून उत्तमरित्या चालवायचं असेल तर आज जर का माझ्याकडे जसं उदाहरण द्यायचं म्हणून जर का मी म्हणालो माझ्याकडे 10,000 निरीक्षण केंद्र आहेत तर कदाचित त्याच्यात अजून 5,000 टाकण्याची गरज आहे. म्हणजे ही एक न संपणारी गोष्ट ज्याला आपण म्हणतो. एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो, जी कन्व्हेन्शनल निरीक्षण केंद्र आहेत जी गेली 100-150 वर्ष चालू आहेत ती तर चालूच आहेत. त्याच्याबरोबर स्वयंचलित हवामान केंद्र, ऑटोमॅटिक वेदर स्टेशन, ऑटोमॅटिक रेन गेजेस जे दर 15-15 मिनिटांनी निरीक्षणं घेऊन आमच्या मुख्य केंद्रामध्ये पाठवतात. ह्याचा फायदा आम्हाला खूप होतो ज्यावेळी अशा प्रकारचे तीव्र बदल, मोठा पाऊस, अचानक येणारा पाऊस आपण बघतो. या सर्व नोंदी पटापट आपल्याकडे येतात, आपल्याला त्याची वाट बघायची गरज नाहीये. टेक्नॉलॉजीची खूप साथ आहे असं मी म्हणेन. अंदाज वर्तवण्यासाठी, तो चांगल्या पद्धतीने सुधारणा करण्यासाठी म्हणून राबवल्या जाणाऱ्या नवीन उपक्रमाबद्दल सांगावं. काही वर्षापूर्वी ज्यावेळी हवामान विभाग जे गणितं वापरत होतं, गणित म्हणजे न्यूमरिकल वेदर प्रिडिक्शन ज्याला असं म्हणतो, की पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये काय होणार आहे किंवा कशा प्रकारे हवामान राहणार आहे, ह्याची जी एक रिझोल्युशन होतं ते जवळजवळ 200 किलोमीटरचं होतं. म्हणजे 200 किलोमीटरच्या आतमध्ये काय होणार हे मला सांगता येत नव्हतं. आज सध्या हवामान विभागाकडे अशी गणितं आहेत की ते 3 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये काय होणार आहे सांगू शकतो. म्हणजे अशा प्रकारे गणितं विकसित झाली आहेत आणि त्याचा फायदा आपल्याला होतो. 3 ते 12 किलोमीटरपर्यंत आपण सांगू शकतो की काय काय होऊ शकतं. नंबर 1 अर्थात हे करताना ह्याच्यासाठी लागणारी हवामानाच्या नोंदी आणि मग अत्यंत प्रबळ सुपर कम्प्युटर्स ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचे उच्च प्रतीचे संगणक, ह्याची पण क्षमता आम्ही वाढवलेली आहे. तशा प्रकारचे संगणक हवामान विभागाकडे, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडे आहेत, ज्याचा फायदा आपल्याला होतो. आणि अर्थातच सर्वात महत्त्वाची इनिशिएटिव्ह ज्याला मी असं म्हणेन की विज्ञान तर आपल्या बरोबरीने आहे, त्याचबरोबर समाजामध्ये आणि लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये हवामान विभागाविषयी जागरूकता, त्यांना जास्तीत जास्त हवामान विभागाच्या जवळ आणणं आणि त्याचं महत्त्व त्यांना पटवून देणं, शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आणणं, या सर्व बाजूने चहूबाजूने आम्ही असं म्हणून की हवामान विभाग प्रयत्न करतो की ते प्रत्येक क्षेत्रामध्ये जे जे लोक काम करतात, ज्यांना हवामानाची गरज आहे, त्यांना त्याचं महत्त्व पटवून देणं. तर विषय खूप महत्त्वाचा आहे आणि कृषी किंवा शेती व्यवसाय म्हटलं की हवामान अंदाज हे आपसुकच येतं. मग आपला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? आपण रोज सकाळी ज्यावेळी उठतो त्यावेळी आपण नेहमी सकाळी उठून सर्वप्रथम काय करतो की खिडकीतून आकाशाकडे बघतो आणि एक आपल्या मनामध्ये सहजच, म्हणजे हवामान अभ्यासक म्हणून नाही तर जिथे राहता तिथे तुम्ही असं म्हणतात की आजचा दिवस कसा असेल, मनामध्येच थोडंसं गणित ठरवता, त्या मानाने मग दिवसाची कार्यक्रमाची आखणी करतात. हे करतानाच मी असं म्हणेन की हवामान विभागाची जी वेबसाईट आहे, तुम्ही जिथे आहात त्या राज्यातली किंवा त्या जिल्ह्यातली जी वेबसाईट आहे ती त्यांनी बघावी, हवामान विभागाने दिलेले इशारे बघावेत. आणि त्याचबरोबर आजकाल मोबाईल सर्वांच्याच खिशात आहे, त्यामुळे मोबाईलवरती पण बरेचसे हवामानविषयीचे ॲप्स आहेत जे स्थानिक भाषेमध्ये आहेत,
हे त्यांनी बघावे आणि त्याप्रमाणे जर का थोडंसं त्यांनी त्यांचं कामाचं आणि एकंदरीत जर का नियोजन केलं तर मला असं वाटतं की हवामान विभागालाही खूप आनंद होईल की आम्ही तुमच्यापर्यंत पोचलो आणि त्याचा फायदा जर का तुम्हाला झाला नक्की तर नक्कीच आम्हालाही त्याचा फीडबॅक मिळेल. कधीकधी पूर्वानुमान डिव्हिएट होतं, कधीकधी अपेक्षेप्रमाणे घडत नाही, तेही आम्हाला कळू दे तुमच्याकडून की तुम्ही म्हणालात खूप पाऊस पडणार पण पडला नाही, तर ते सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. तर अशा प्रकारचं एकमेकांशी आपण नेहमी संबंधित राहिलो आणि जास्तीत जास्त हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीचा फायदा जर का तुम्हाला तुमच्या विविध क्षेत्रामध्ये करता येऊ शकला तर हवामान विभागाला नक्की आनंद होईल. हवामान विभाग नेहमी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे आणि पुढेही राहील. नक्की सर, आपण जे आव्हान केलं की हवामान विभागाबरोबरती लोकांनी देखील तेवढंच संलग्न राहायला पाहिजे, तर या आव्हानाचं एकूण शेतकरी बांधव नागरिक सकारात्मकतेने विचार करून या संबंधित आपल्याशी संपर्कात राहतील तर आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एका महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.